आम्ही गावात राहत होतो. माझा नवरा माझ्यासाठी रोज शहरातून केक आणायचा. मी ते केक खाऊन झोपायची. सकाळी उठायची तेव्हा माझे कपडे ओले असायचे, जसे कोणी पाणी फेकले आहे. एक रात्री मी माझ्या नवऱ्याने आणलेले केक गुपचूप फेकून दिले आणि मग मी त्या रात्री झोपेचे नाटक करत असताना अचानक माझे शरीर. लग्नाच्या रात्री मी माझ्या नवऱ्याला एक विचित्र विनंती केली. मी त्यांना सांगितले की मला एका गोष्टीची खूप आवड आहे आणि मी त्याच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. माझा नवरा म्हणाला, ठीक आहे, मला सांग तर आधी काय गोष्ट आहे. मी माझ्या नवऱ्याला पहिली वचन देण्यास सांगितले की मी तुम्हाला जे काही सांगेल ते नक्की कराल. ते म्हणाले, ठीक आहे, तू मला आधी सांग तर मी प्रयत्न नक्की करेन. माझा नवरा थोडा मला चिंतेत वाटला, कारण मी काय बोलणार आहे ते त्यांना कळत नव्हते. पण मी सांगितल्यानंतर ते हसायला लागले. खरं तर ते खूप आनंदी झाले. मी त्यांना सांगितले की मला केक खायला खूप आवडतात, पण गावात अजिबात चांगले केक मिळत नाही. तुमचे कधी कधी काम शहरात असते, तुम्ही येत जात असता. तुम्ही जेव्हाही शहरात जाल तेव्हा माझ्यासाठी काहीतरी केक घेऊन याल. मला केक खूप आवडतात, नाही तर मला राग येईल. यावर माझा नवरा हसायला लागला आणि म्हणाला की ठीक आहे, मी तुझ्यासाठी केक आणतो, पण एक गोष्ट सांग, एवढं गोड खाऊन तू लठ्ठ होणार नाही का? मी नाही म्हणाले. माझे शरीर असे आहे की मी लहानपणापासूनच खूप गोड खाते, पण जाड अजिबात होत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी नेहमीच बारीक असेन. पण मला केक नक्की खायचे आहेत. मी सर्व कामे करीन, तुम्ही सांगाल ते सर्व करीन. किती पैसे लागतील? तुम्ही माझ्यासाठी केक आणले तर तुम्हाला काही त्रास तर होणार नाही ना? आता त्यांना खूप आनंद झाला होता. मला आधी वाटलं होतं की ते माझ्यावर रागवतील, पण आता ते जेव्हाही शहरात जायचे तेव्हा माझ्यासाठी केक आणायचे. मला केक खूप आवडायचे. ते केक खाऊन मी शांत झोपायचे. पण नंतर माझ्यासोबत काहीतरी विचित्र गोष्टी घडू लागल्या, ज्या अजिबात सामान्य नव्हत्या. एक दिवशी मी माझ्या नवऱ्याने आणलेले केक खाल्ले नाही आणि ते फेकून दिले आणि मी झोपण्याचं नाटक केलं. त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पाहिले तर माझ्या खोलीत कोणीतरी हजर होते आणि एक नाही तर चार. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि माझे आई वडील गावचे जमीनदार होते. माझ्या नावावर कितीतरी जमिनी आणि जनावरे होती माहित नाही. मी ज्या व्यक्तीशी लग्न केले ते माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते, पण मला का आवडले माहित नाहीत. असं म्हणतात की डोळ्यांना जे आवडतं तेच हृदयातही बसतं, आणि ती व्यक्ती माझ्या डोळ्यांना सुकावणारी होती, कारण ती व्यक्ती खूप सुंदर होती. माझ्या आई वडिलांशी माझे असे नाते होते की जर मी त्यांना सांगितले की या व्यक्तीशी माझं लग्न करून द्या, तर ते कोणताही विचार न करता करून देतील. जेव्हा मला फोटो दाखवला तेव्हा माझ्या मनातून आवाज आला की मी याच व्यक्तीशी लग्न करावे, आणि तेही हो म्हणाले. माझ्या आई वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते. संपूर्ण नातेवाईक माझ्या मागे होते, पण माझ्या वडिलांनी सांगितले की मी नातेवाईकांना मुलगी देणार नाही, कारण नातेवाईकात कोणताही मुलगा यासाठी सक्षम नव्हता आणि मला कोणी आवडतही नव्हता. मला ही व्यक्ती आवडली आणि मी तिच्याशी लग्न केले. त्याचा आणि माझ्या वयात 7 वर्षाचा फरक होता, पण तसे वाटत नव्हते. लग्नाच्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला विनंती केली की मला गोड खायला आवडते, तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी गोड आणावे लागेल, आणि त्यांनी ही गोष्ट लगेच मान्य केली. मी अशा घरातून आले आहे जिथे मी सगळ्यांची लाडकी होते आणि मी जे काही बोलेल ती इच्छा माझी पूर्ण केली जात होती. मग ते तरी नकार कसे देणार? असो, नव्या नवरीला कोणीही नाही म्हणत नाही. नवरीकडे हीच वेळ असते जेणेकरून ती सर्वांना पटवू शकेल. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच ती आपली मनमानी करू शकते, आणि तसे मी केले. आता जेव्हा कधी माझा नवरा शहरात जायचा तेव्हा तो माझ्यासाठी केक आणायचा आणि त्याच्या आठवड्यातून 2-3 फेऱ्या होत असायच्या. मी केक खूप खायची, पण एक गोष्ट फार विचित्र होती. नवऱ्याने आणलेले केक खाल्ल्याबरोबर मला खूप झोप यायची. गोड खाल्ल्याने माणसाला चांगली झोप लागते असे ऐकले होते. आता माझी झोप खूपच चांगली झाली होती. केक खाऊन 5 मिनिट उलटली नाहीत की मला झोप यायची आणि मी सकाळीच उठायचे. अशा प्रकारे घरात माझ्या मागे काय चालले आहे ते मला कळत नव्हते. कारण असं म्हणतात की झोपलेल्या आणि मृत व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो. फक्त एकच फरक आहे, झोपलेला माणूस जागा होतो आणि मेलेला माणूस कधीच उठत नाही. म्हणूनच झोपलेला असतो तेव्हा काय घडते ते आपल्याला कळत नाही. मी उठली की रात्रीचे जेवण कधीच केलेले नसायचे, तर कधी कधी दिवसाचे पण माझा नवरा अजिबात बोलत नसे. मला रागही येत नव्हता. मला जागे बघून तो एवढेच म्हणायचा की तू जागी झाली का, चल जेवायला, नाहीतर कुठेतरी बाहेर जाऊया, किंवा काही काम सांगायचा, पण अजिबात रागवत नव्हता. तर जर त्याच्या जागी इतर कोणी दुसरे असते तर तो म्हणाला असता की तू खाऊन पिऊन नुसती झोपले, हे कसले वागणे आहे.
यासाठी मी देवाची खूप आभारी होते आणि माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो याचीही मला खात्री पटली होती. म्हणूनच मी जे काही बोलायची त्याचे त्यांना वाईट वाटत नव्हते. मी काम न केल्याचे सुद्धा त्यांना काहीच वाटत नसे. पण आता हे जास्तच होत होते. एक दिवशी असे का झाले की केक खाऊन मला झोप लागली आणि रात्री 2 वाजता माझे डोळे उघडले तेव्हा माझा नवरा घरात नव्हता. मी त्याला फोन केला. आता त्याचा फोन बंद येत होता. तेवढ्यात माझी नजर हॉलमध्ये गेली तर तिथली लाईट मला चालू दिसली. रात्री 2 वाजता हॉलची लाईट चालू होती पण चुकून ती चालू राहिली असेल. पण मी हॉल जवळ जात होती तेव्हा मला काही आवाज ऐकू येत होता. एक आवाज माझ्या नवऱ्याचा होता पण दुसरा आवाज मला ओळखायला येत नव्हता. पण एवढे नक्की समजले की दुसरा आवाज कोणत्या तरी मुलीचा आहे. पण या वेळेला मुलगी इथे काय करते ते सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत. माझे डोकेच फिरले. मला राग आला आणि मला झोप येत होती ती अचानक गायब झाली. मी हॉलचा दरवाजा ठोठावल्यानंतर लगेच शांतता झाली. मग 10 ते 15 मिनिटांनंतर माझा नवरा आतमधून बाहेर आला. तो समोर मला पाहून म्हणाला, तू कशी काय उठली? मी म्हणाले, मी कशी उठले? तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? जर माणूस झोपला असेल तर तो उठूही शकतो. पण तुम्ही हॉलमध्ये काय करत आहात? माझ्या मित्राला असे ते म्हणाले. मी म्हणाली, मला मित्राचा आवाज येत नाही तर आवाज एखाद्या महिलेचा वाटत आहे. मी म्हणाली, रात्री 2 वाजता तुमचा मित्र आणि त्याची बायको आपल्या घरी काय करत आहेत? आणि बायको आली असेल तर मला पण तिला भेटायचं आहे. मी त्यांच्यासाठी जेवण चहा वगैरे बनवली असती. पण एक गोष्ट विचित्र होती की रात्रीचे 2 वाजता कोण कोणाच्या घरी असे बायकोसह येतं का? आता मला माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. पण नंतर लगेचच माझ्या डोक्यात विचार आले की नाही, असे नाही होऊ शकत. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. मी जे काही बोलते ते सगळं ऐकतो. त्याने घरात मोलकरीण ठेवली आहे. मला फक्त स्वयंपाक करायचा असतो. ते सुद्धा कधी कधी माझा नवरा सुद्धा बनवत असतो किंवा कधी तो बाहेरून जेवण मागवत असे. आमचं आयुष्य खूप छान चाललं होतं. मला खूपच चांगला नवरा मिळाला होता. मग त्याच्यावर संशय घेण्याची काय गरज होती? पण एक दिवस माझा नवरा म्हणाला, मला पैसे हवेत. मी म्हणाले, किती पैसे? तेव्हा त्यांनी मोठी रक्कम सांगितली. मी म्हणाले की हे पैसे खूप आहेत. त्यावर तो म्हणाला, तुला काय कमी आहे? तू तुझ्या बाबांना सांग. तेव्हा मी म्हणाले, जेव्हा माझ्या बाबांना समजेल की तुम्ही पैसे मागत आहात तेव्हा ते काहीही करतील, पण तुम्हाला पैसे देतील. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, नाही, मी पैसे मागत आहे हे तुझ्या बाबांना सांगू नकोस. तुझे नाव सांगून पैसे माग. मी म्हणाले, काय सांगू मी? माझे नुकतेच लग्न झाले आहे आणि त्यांनी मला सर्व काही दिले आहे. आता माझ्या मनात अशी कोणतीच इच्छा नाही जी सांगून मी माझ्या बाबांकडून पैसे घेऊन तुम्हाला देऊ शकेन. तेव्हा माझा नवरा म्हणाला की तुला काय बोलायचे ते तू ठरव. फक्त माझे नाव मध्ये येता कामा नये. नाहीतर माझ्या सासऱ्यांना असे वाटेल की माझा जावई त्यांच्या पैशावर डोळा ठेवतो. तो लोभी आहे, स्वतः काही करू शकत नाही म्हणून तो आमच्याकडे पैसे मागत आहे. मग तो आमच्या मुलीला काय खायला घालत असेल? मी म्हणाले, नाही, तुमची इज्जत हीच माझी इज्जत आहे. मी असे बोलणार नाही. तुम्हाला पैसे हवेत ना? मग मी अशाच माझ्या बाबांना फोन करेल. मी माझ्या बाबांना फोन करून सांगितले की मला पैशांची गरज आहे. तेव्हा माझे बाबा मला म्हणाले, बाळा, तुला कशासाठी पैसे हवेत? तेव्हा मला त्यांना खूप गोष्टी सांगाव्या लागल्या. ते सांगत असताना मला खूप खोटे बोलून त्यांना पटवावे लागले. मी त्यांना म्हणाली, मला सोन्याचा सेट घ्यायचा आहे. ते म्हणाले, लग्नात तुला 20 तोळे सोने दिले आहे, त्याचा तुला उपयोग झाला नाही का? त्यावर मी बाबांना म्हणाली, मला नवीन डिझाईनचा सेट आवडला आहे आणि मला तोच घ्यायचा आहे. माझा नवरा मला तो घेण्यासाठी नकार देत आहे, परंतु माझे मन त्यामध्ये अडकले आहे. त्यावर माझे बाबा म्हणाले, तू तर अशी कधी नव्हतीस. तू तर प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करून घेत होतीस. पण ठीक आहे, चल, तुझा हट्टच असेल तर आम्ही काय करू शकतो. त्यांनी माझ्यासाठी पैसे पाठवले. ते मी माझ्या नवऱ्याला दिले. एके दिवशी एक वकील आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्याकडे फाईल दिली आणि म्हणाले, मोठ्या सरांना द्या, हे अतिशय महत्वाची फाईल आहे. माझ्या नवऱ्याने पैसे घेतले होते तेव्हा ते मला म्हणाले होते की मला जमिनीसाठी खत विकत घ्यायचे आहेत, कारण जमीन खूपच खराब होत चालली आहे आणि मला एक ट्रॅक्टर देखील घ्यावा लागेल. पण ही फाईल बघून तर ती जमीन काही वर्षापासूनच पडीक आहे असे वाटत होते. त्या जमिनीतून एक दाणाही उगवला नव्हता. मग माझ्या नवऱ्याने ते पैसे कुठे खर्च केले? मला तर जमिनीसाठी वस्तू घ्यायच्या आहेत असे ते मला म्हणाले होते, पण जमीन नापीक झाली होती. माझा नवरा पैशाची उधळपट्टी करत होता. त्याच पैशातून ते घरातील वस्तूही आणत होते. उद्या ते पैसे संपले की मग ते माझ्याकडे आणखी पैसे मागणार होते, कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. हे स्पष्टपणे दिसत होते. मी जाऊन माझे कपाट उघडले तेव्हा त्यात माझे दागिनेही नव्हते. म्हणजे पूर्वी घर खर्च चालत होता त्यासाठी त्यांनी माझे दागिने सुद्धा विकले होते आणि मला कळालेही नाही. माझ्या कपाटातून 20 तोळे सोने गायब झाले होते. याचा अर्थ माझा नवरा माझा वापर करत होता.
मला माहित नव्हते की माझा नवरा मला कोणत्या प्रकारच्या गोष्टी खायला घालत होता की मी नेहमी झोपायचे. आता माझे ब्लड प्रेशरही कमी झाले होते आणि डोळे उघडले की हॉलमध्ये पार्टी चालू असायची. कधी मला गाण्यांचा आवाज यायचा तर कधी मुलींचा. माझ्या नवऱ्याने मला काय समजले होते. मी जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्हाला झोपेच्या गोळ्या दिल्या जात आहेत. माणसाला कधीही एवढी झोप येत नाही. तुम्ही प्रेग्नेंटही नाहीत. तुमच्यामध्ये अशी कोणतीही समस्या नाही. मग एवढी झोप कशी येणार? आता मला संशय आला होता. माझ्या नवऱ्याने आणलेले केक मी एक दिवस खाल्ले नाही आणि ते फेकून दिले. त्या दिवशी मला अजिबात झोप येत नव्हती. मी दिवसभर जागी होते. ज्यावेळी मी झोपले पाहिजे त्यावेळीला मला झोप येत नव्हती, पण मी झोपायचे नाटक केले. माझा नवरा माझ्या रूम मध्ये आला. मला वाटले की तो रूम मध्ये झोपण्यासाठी आला आहे, पण तो मला बघायला आला होता. मी झोपली आहे की जागी आहे. येऊन मला पाहून तो परत गेला आणि मग हॉलचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्यानंतर घरात संगीत वाजू लागले, महिलांचे आवाज येऊ लागले. याचा अर्थ असा की माझा नवरा मला झोपेच्या गोळ्या देऊन घरी पार्टीचे आयोजन करायचा. मी माझ्या नवऱ्यावर हल्ला केला आणि उलट मी शांतपणे उठून निघून गेले. मी माझ्या बाबांना फोन केला तेव्हा ते आले आणि मला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी माझा नवरा मला शोधत माझ्या घरी आला. तुमची मुलगी घरी नाही असे तो माझ्या बाबांना सांगू लागला. तेव्हा माझे बाबा म्हणाले की ती इथेही नाही. मला माझी मुलगी तुमच्याकडून पाहिजे. मी माझ्या मुलीचे तुमच्याबरोबर लग्न करून दिले होते आणि तुमच्या सोबतच मी तिची पाठवणी केली होती. आता कुठे आहे माझी मुलगी? पण मी माझ्या बाबांच्या घरीच होते. माझ्या बाबांनी माझ्या नवऱ्याचा खूप अपमान केला. तो मला शोधत सगळीकडे फिरत होता. मी माझा फोन चालूच ठेवला होता, पण मी उचलत नव्हते. सतत माझ्या फोनवर फोन करत होता, परंतु मी त्याचा फोन उचलत नसल्यामुळे तो खूपच अस्वस्थ झाला होता. शेवटी तो कंटाळून पुन्हा माझ्या बाबांच्या घरी आला आणि त्यांना म्हणाला की मला ती सापडत नाही. आता तुम्हीच मला मदत करा. तेव्हा माझ्या बाबांनी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितले आणि तू माझ्या मुलीसोबत जे केले आहेस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तू माझ्या मुलीला झोपून स्वतः मात्र मजा करत होतास, तेही माझ्या मुलीच्या पैशाने. तू माझ्या मुलीला काय समजलं आहेस? मात्र माझ्या बाबांनी अजिबात उशीर केला नाही आणि त्यांनी माझ्या नवऱ्याच्या विरोधात पोलीसमध्ये तक्रार दाखल केली. यावेळी मी सुद्धा माझ्या बाबांना साथ दिली. माझे बाबा म्हणाले, आता तू अशा व्यक्तीसोबत अजिबात राहू नकोस. आम्ही याला काय समजले होते आणि हा काय निघाला? हा एक स्त्री लंपट माणूस निघाला. हा कधीही एक चांगला नवरा बनू शकत नाही आणि एक चांगला बाप बनणे तर खूप दूरची गोष्ट आहे. त्याने तर फक्त तुझ्या संपत्तीसाठी तुझ्या बरोबर लग्न केलं आहे. ही तर आमची चूक झाली आहे. आम्ही याला ओळखण्यात कमी पडलो. आम्ही आमची सोन्यासारखी मुलगी त्याच्या स्वाधीन केली, पण आता आम्ही आमची चूक सुधारू. गोष्ट फक्त एवढीच नव्हती तर माझा नवरा पूर्वीही असे प्रकार करायचा. त्याच कारणासाठी त्याने माझ्याबरोबर लग्न केले, कारण माझ्याकडे भरपूर संपत्ती होती. मला बेशुद्ध करून तो गुपचूप सर्व गोष्टी करायचा, हाच त्याचा प्लॅन होता. आणि जेव्हा मी त्याला सांगितले की मला नेहमी गोड खायची इच्छा होते, तेव्हा तर तो न विसरता माझ्यासाठी काहीतरी गोड आणत असे. तेव्हा मी खूपच खुश होते. असे मला वाटत होते की माझा नवरा माझ्यावर खूपच प्रेम करत आहे, म्हणून मी आंधळेपणाने माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला. तो तर मला झोपेच्या गोळ्या केक मध्ये मिक्स करून खायला देत होता. तो इतरांच्या बायका बहिणी मुलींना आपल्या घरी बोलून त्यांच्यासोबत मजा मस्ती करत होता. अशा विकृत विचारांचा माणूस उद्या बायकोलाही विकू शकला असता. त्यामुळे मी त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. मला त्याच्यासोबत एक क्षणही राहायचे नव्हते. मी त्याच्याबरोबर नवरा बायकोचे नाते ठेवले नाही, कारण तो एक दिवस सुद्धा माझ्याबरोबर नवरा बायको या नात्याने वागला नाही. तो मला बेशुद्ध करून इतर महिलांकडे जात होता, तेही माझ्याच पैशाने. मी आता माझ्या नवऱ्यापासून विभक्त झाली होती आणि मी ते वाईट स्वप्न समजून विसरून गेली. आता मी 3 वर्षांनी पुन्हा लग्न केले आणि आता मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे, कारण माझा दुसरा नवरा खूपच प्रामाणिक आहे आणि तो माझ्यावर मनापासून प्रेम करत आहे. माझा संसार सुखाने चालू होता. तेव्हाच मला एक बातमी समजली की माझ्या नवऱ्याने त्याची सर्व जमीन विकली आहे आणि तो आता रस्त्यावर आला आहे. आजकाल त्याची अवस्था खूपच वाईट आहे. तो दारोदारी भीक मागून आपले पोट भरत आहे. अशा माणसाच्या बाबतीत असेच व्हायला हवे. देवाने त्याच्या पापाची शिक्षा त्याला दिली होती, परंतु देवाने मला सुद्धा भरपूर आशीर्वाद दिला होता. देवाने आता माझ्या दुसऱ्या नवऱ्याला आणि मला एक गोंडस मुलगी दिली होती, जिचे नाव आम्ही परी ठेवले होते. खरोखरच दिसायला अगदी परीसारखी होती ती. परीच्या रूपाने आमच्या संसार रूपी वृक्षावर एक छानसं फूल उमललं होतं. त्यामुळेच आमच्या घरामध्ये आनंदी आनंद होता. आता आमच्या मुलीसह आम्ही दोघेही सुखासमाधाने आमचे आयुष्य जगत आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.